8 व्हिडिओजमध्ये संपूर्ण 12वी इंग्लिशचा अभ्यासक्रम कव्हर आणि पासच्या व्हिडिओ लेक्चर नंबर 8 मध्ये तुमच्यापैकी प्रत्येकांचं स्वागत आहे. हा आपल्या सिरीजचा सर्वात शेवटचा व्हिडिओ आहे ज्याच्यामध्ये आपल्याला कव्हर करायचा आहे माइंड मॅप. अपार्ट फ्रॉम दॅट असे खूप सारे व्हिडिओज आणखी आहेत जे तुम्ही थोडंफार अभ्यास करून कव्हर करू शकता, ज्याची लिंक ऑलरेडी मी आपल्या क्लासच्या टेलिग्राम ग्रुपमध्ये सेंड केलेली आहे. बट या व्हिडिओमध्ये आपल्याला डिस्कस करायचं आहे माइंड मॅप. माइंड मॅप म्हणजेच काय, सरळ सरळ साधं तुम्हाला एक्झाममध्ये प्रश्न क्रमांक 2B मध्ये अशा प्रकारचा एक प्रश्न येतो माइंड मॅपिंगशी संबंधित. आत्तापर्यंत मागच्या 5 वर्षामध्ये कोणते कोणते प्रश्न आलेले आहेत आपण स्टेप बाय स्टेप चर्चा करूयात. सर्वात पहिले चेक करा की तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर लिहित असताना अशा पद्धतीचा एक फॉर्मॅट पूर्ण पेजवर ड्रॉ करावा लागतो. मोस्ट प्रॉब्ली तुम्हाला रिकमेंडेड असेल की पेपरचा आन्सर शीटचा जो पेपर आहे त्याला असं हॉरिझॉन्टली म्हणजेच आडव्या पद्धतीनं पेपर करायचा आणि त्याच्यावर माइंड मॅप ड्रॉ करायचा. आता बघा, माइंड मॅपशी संबंधित मागच्या 5 वर्षामध्ये कोणते कोणते क्वेश्चन्स आलेले आहेत. 2022ला जेव्हा माइंड मॅप आला होता तो आला होता टाईम मॅनेजमेंटशी संबंधित, ज्याच्यामध्ये तुम्हाला काय सांगितलं होतं, ट्राय टू मेकिंग 2-3 मेन अँड 2-3 सब ब्रांचेस. म्हणजे माइंड मॅप तयार करायचं आहे तुम्हाला कशावर आधारित, प्रॉपर टाईम मॅनेजमेंट. आता चेक करा, इथं 2-3 मेन ब्रांचेस म्हणलेलं आहेत. आता मेन ब्रांचेस म्हणजेच काय, या इथं चेक करा आन्सरमध्ये की इथं इफेक्ट ऑफ म्युझिक ऑन ह्युमन लाईफशी रिलेटेड तुम्हाला टॉपिक दिलेला आहे. जो मेन टॉपिक आहे मी काय केलं, या सेंटरमध्ये लिहिलं मेन टॉपिक. त्याच्यानंतर त्या म्युझिकचे फायदे एका स्टुडंटला काय होतात, तर स्टुडंट ही मेन ब्रांच आहे. त्याच्यानंतर सब ब्रांचेस जे आहेत ते तुम्हाला इथं एक्झाम्पलमध्ये देण्यात आलेले आहेत की स्टुडंटला काय फायदा होतो म्युझिकचा, न्यू बॉर्न नवीन जन्मलेल्या लेकरांना काय फायदा होतो. तर तुम्हाला सांगण्यात आलेलं आहे की असं मेन टॉपिक देणार, त्या टॉपिकवर 2-3 मेन ब्रांच काढायचे आणि त्याच्यानंतर त्याचे 2-3 सब ब्रांचेस, स्टुडंटला काय फायदे होतात, लहान मुलांना काय फायदे होतात, प्रौढ अडल्ट लोकांना काय फायदे होतात, काय नाही, हे बस तुम्हाला इथं लिहायचं आहे. तुम्ही व्यवस्थित प्रॉपर पद्धतीनं काढलं तर तुम्हाला 3 पैकी 3 मिळतात. थोडंफार कुठेतरी स्पेलिंग मिस्टेक झाली, काही ना काही राहिलं तर 2 मार्क मिळतात. आता हे 2024च्या मॉडेल आन्सर स्टुडंटचं पेपर आहे ज्याच्यामध्ये तिला 3 पैकी 2 मार्क्स मिळालेले आहेत. काही ठिकाणी छोटीशी मायनर स्पेलिंग मिस्टेक आहेत, बट तुम्ही ते स्पेलिंग मिस्टेक करायचं नाही. चांगल्यातल्या चांगल्या पद्धतीने काढा, तुम्हाला 3 देतात ते. आता लास्ट इयरला जो प्रश्न आला होता 2022 बोर्डामध्ये तो होता प्रॉपर टाईम मॅनेजमेंटशी संबंधित. त्याच्यानंतर आला होता 2023मध्ये ह्युमन इंटरेस्ट. इथं फक्त एवढंच सांगण्यात आलेलं आहे की ह्युमन इंटरेस्ट, प्रिपेअर माइंड मॅप ऑन द टॉपिक ऑफ ह्युमन इंटरेस्ट युझिंग युअर आयडियाज फ्लो डिझाईन स्ट्रक्चर. एवढंच सांगण्यात आलेलं आहे, बाकी काहीच देण्यात आलेलं नाही आहे. तुम्ही तुमच्या मनावर कितीही घेऊ शकता. जास्तीत जास्त जे आहेत ते मेन ब्रांचेस 4 घ्यायचे, त्याचे सब ब्रांचेस 3-3 घ्यायचे, विषय संपून टाकायचं. जास्त वेळ चित्रकला करत बसायचं नाही. 3 मार्कच मिळतात. कितीही चांगलं लिहिलं तरी 3च मिळणार आहेत, 15 मिनिटं दिलं तरी 3च. त्यामुळे जास्त वेळ द्यायचं नाही. जास्तीत जास्त 5 मिनिटात त्याचं मॅटर क्लोज करायचं. तुम्हाला प्रश्नपत्रिकेमध्ये कुठं सापडेल, प्रश्न दुसरा जो टोटल नियर अबाउट 16 ते 18 मार्कासाठी येतो. नियर अबाउट आय गेस 18 मार्कासाठी आहे. 18 पैकी तुम्हाला या प्रश्नासाठी जे आहेत ते तुम्हाला 3 मार्क मिळतात, बरोबर. अनसीन पॅसेज प्रश्न दुसरामध्ये येतो, पॅसेजसाठी 12. त्याच्यानंतर समरायझिंगसाठी इथं 3, राहिलेले 3 माइंड मॅपसाठी हे 3 मार्क तुम्हाला मिळून जातात. लास्ट 2 वर्षाचे क्वेश्चन चेक करा. 2023मध्ये आलं, 24मध्ये आलं होतं इफेक्ट ऑफ म्युझिक ऑन ह्युमन लाईफ, जे की ह्या स्टुडंटचं आहे. अशा पद्धतीनं 2024ला विचारण्यात आलं होतं. स्टुडंटनं अशा पद्धतीनं ड्रॉ केलं, तिला 3 पैकी 2 मार्क्स पडले, तुम्हाला सुद्धा पडतील, डोंट वरी. ओके. त्याच्यानंतर 2025ला आलं होतं डेव्हलपमेंट ऑफ इंग्लिश लँग्वेज. इंग्लिश भाषेचा जो विकास आहे, इंग्लिश लँग्वेज स्किल्स, त्याच्याशी संबंधित ड्रॉ करा. अँड आता या सगळ्यांचे आन्सर्स आपण स्टेप बाय स्टेप चेक करूयात की मागच्या 4 वर्षामध्ये जेवढेही क्वेश्चन्स आलेले आहेत त्याचे आन्सर्स कसे असतात आणि त्याच्यावर आधारित अपकमिंग बोर्ड्समध्ये तुम्हाला कशा पद्धतीनं तयार करता येईल. सर्वात पहिले चेक करा, 2022मध्ये जो टाईम मॅनेजमेंटशी संबंधित आला होता तो तुम्हाला काही अशा पद्धतीनं तयार करायचा होता. मी अक्षरशः सांगून
थकून गेलो आहे मुलांना की ह्या सगळ्यांचा PDF जो आहे तो टेलिग्राम ग्रुपमध्ये आहे. टेलिग्राम नावाचं ॲप्लिकेशन प्ले स्टोअरवरून डाउनलोड करा. जसं व्हॉट्सॲप डाउनलोड करतात तसं त्याच्यावर तुम्हाला हे सर्व PDF मिळत असतात. तरीही काही उच्च शिक्षित लिंक ओपन होत नाही आहे, कारण टेलिग्राम डाउनलोडच केलं नाही तर कसं ओपन होणार. ओके, तरी त्यांच्यासाठी स्क्रीनशॉटसाठी टाईम देतोय. ओके, हा 2022 बोर्डाला आलेला आहे. जे बिना टेलिग्रामचे आहेत त्यांनी स्क्रीनशॉट काढून घ्या. ज्यांनी टेलिग्रामवाले आहेत त्यांना हा PDF तिथं व्यवस्थित मिळेल, तिथून तुम्ही घेऊ शकता. त्याच्यानंतर 2023 बोर्डाला जो आला होता तो होता ह्युमन इंटरेस्टशी संबंधित. तर काही ह्युमन इंटरेस्टशी संबंधित माइंड मॅप असं निघेल, ज्याच्यामध्ये चेक करा. ह्युमन इंटरेस्टमध्ये इमोशन्स असतात, माणसाला सोशल लाईफ असते, क्युरिओसिटी असते, उत्सुकता असते. माणसाला उत्सुकता कशाकशाची असते, लर्निंग शिकायची असते, एक्सप्लोरेशन करायचं असतं, नवनवीन स्किल शिकायचे असतात, डिस्कवरी करायचं असते, नवीन ज्ञान मिळवायचं असतं. इमोशन्स कसे असतात ह्युमन इंटरेस्टमध्ये, हॅप्पी होतात, सॅड होतात, सरप्राईज होतात, कंपॅशन असतं. सोशल लाईफमध्ये रिलेशनशिप येतं, नेटवर्किंग येतं, कम्युनिकेशन येतं, मेमरीज येतं. तुम्हाला हे काहीच देण्यात येत नाही आहे. तुम्हाला फक्त तिथं काय देण्यात येतं की सरळ सरळ माणसाचा इंटरेस्ट कशामध्ये आहे, दॅट्स इट. राईट, बाकी जास्त इथं काही लिहित बसायचं नाही. थोडंफार जरी शब्द माहीत झाले विषय संपला. त्याच्यानंतर चेक करा 2023-24 बोर्डामध्ये काही अशा पद्धतीनं आला होता, ज्याच्यामध्ये तुम्हाला सांगण्यात आलं होतं की इफेक्ट ऑफ म्युझिक ऑन ह्युमन लाईफ. 2024 बोर्डाचा आहे. त्या स्टुडंटनं जसं लिहिलं तशाच पद्धतीने इथं ॲड करण्यात आलेलं आहे. म्युझिकचा परिणाम माणसाच्या जीवनावर कसा होतो. हेल्थ, म्युझिक ऐकल्यामुळं आपलं टेन्शन कमी होतं, झोप चांगली लागते, हील्स माइंड. अनेक जणांना अरिजित सिंगचा आवाज ऐकल्यामुळं कुठं ना कुठं जुने गोष्टी, जुने प्रकरण विसरायला मदत होते, त्या पद्धतीनं आहे. त्याच्यानंतर इमोशन्स, हॅप्पीनेस, रिलॅक्सेशन, इन्स्पिरेशन, सोशल लाईफ, कनेक्शन बिल्ड करते, पीपल युनाईट होतात. आजसुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसचं जो गाणं आहे राष्ट्रवादी पुन्हा, हे ऐकल्यानंतर तुम्ही कुठलेही असा जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कट्टर आहेत ते एकत्रित होतात. का? कारण म्युझिक जे आहे ते पीपल्सला युनाईट करते, एकत्रित आणते. ऑल राईट. त्याच्यानंतर आहे सोशल बेनिफिट. समाजासाठी त्याचं बेनिफिट काय, कनेक्शन बिल्ड होतं, पीपल युनाईट होत असतात. ऑल राईट, डन. त्याच्यानंतर कधी ना कधी एक पॉईंट असं असतं की इथं पण येतं, इथं पण येतं. शक्यतो टाळा, येत नसेल तर तिथं लिहून टाका. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे डेव्हलपमेंट ऑफ इंग्लिश लँग्वेज स्किल्स. 2025 बोर्डाला मागच्या वर्षीचा आहे. काय अशा पद्धतीने आला होता. इथं हा डबल झालेला आहे, ह्याला इग्नोर करा. बट मिनिमम 3 तरी तयार करा. कोणते 3? रायटिंग, रीडिंग अँड स्पीकिंग. ऑल राईट, हे होते लास्ट इयरचे. आता तुमच्यापैकी अनेक जण विचारतील की सर यावर्षी कोणतं येणार आहे, यावर्षी येणारे काही प्रिडिक्शन्स आहेत का. टॉप 5 प्रिडिक्शन्स ॲज ऑलवेज मी तुम्हाला देत आहे. कोणते टॉप 5 प्रिडिक्शन्स आहेत, व्यवस्थित स्क्रीनशॉट काढून घ्या, तुम्हाला लगेच कळेल. त्याच्यामध्ये सर्वात पहिला आहे, चेक करा, इम्पॉर्टन्स ऑफ रीडिंग, हेल्दी लाईफस्टाईल, रोल ऑफ टेक्नॉलॉजी इन स्टुडंट लाईफ. त्याच्यानंतर आहे इन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन, सेव्ह इन्व्हायरमेंट. अँड लास्ट आहे व्हॅल्यू ऑफ टाईम. शेवटचं आहे व्हॅल्यू ऑफ टाईम, ज्याच्यामध्ये प्लॅनिंग, डिसिप्लिन, सक्सेस असं देण्यात आलेलं आहे. व्यवस्थित स्क्रीनशॉट काढून घ्यायचं आहे. ऑल राईट, डन. इथंपर्यंत क्लिअर झालं. हां, आता याचा PDF तुम्हाला कुठं भेटेल, याचा PDF तुम्हाला मिळेल DHU अकॅडमीच्या टेलिग्रामवर, तिथून तुम्ही घेऊ शकता. टीप लक्ष द्या, पेपरला अवघे काही तास शिल्लक राहिलेले आहेत. जे गोष्टी तुमच्या हातामध्ये आहेत, जे गोष्टी तुम्ही चेंज करू शकता, सोपे आहेत, अशाच अभ्यास करायचं. वर्षभर अभ्यास केला नाही, आबाळ हेपल्याचं कोणतं तुम्हाला एक मोटिवेशनल देईल आणि अननेसेसरीली तुम्ही पर्वत उचलायला जाल असे कामं करू नका. जे तुमच्या आवाक्यात आहे तेच करा. आवाळ हाणायचे कामं करायचं नाही. पेपरला 24 तासापेक्षा कमी वेळ राहिलेला आहे. सोपं करायचं, ज्याच्यामुळं कॉन्फिडन्स वाढतं. ओके. त्याच्यानंतर हा व्हिडिओ संपल्यानंतर टेलिग्राम ग्रुपमध्ये तुम्हाला PDF मिळून जाईल. प्लस सर्वात इम्पॉर्टंट, नीट लक्ष द्या, तुम्हाला हा क्लास संपल्यानंतर टेलिग्राम ग्रुपमध्ये 2022, 23, 24, 25 या सगळ्या बोर्डाचे क्वेश्चन पेपर्स आलेले ट्रान्सफर करणार आहोत. ते सर्व पेपर्स व्यवस्थित पाहून घ्यायचं. ऑल राईट, डन. आता सर हे जे प्रिडिक्शन्स दिल्यात याचं उत्तर देणार आहात का? डेफिनेटली. बघा, इम्पॉर्टन्स ऑफ रीडिंग, वाचण्याचे फायदे काय काय आहेत. सर्वात पहिले चेक करा वाचण्याचा फायदा काय काय. नॉलेज,
वकॅब्युलरी अँड इमॅजिनेशन हे सगळे आन्सर्स तुम्हाला इथे मिळालेले आहेत. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे रोल ऑफ टेक्नॉलॉजी इन स्टुडंट लाईफ. तंत्रज्ञानाची विद्यार्थी जीवनामध्ये असणारी भूमिका स्पष्ट करा सांगण्यात आलेलं आहे. ऑनलाईन लर्निंगसाठी राईट ॲडव्हान्टेजेस आहेत. कंटेंट क्रिएशनसाठी खूप सारे मुलं एडिटर्स आहेत, इंस्टाग्रामवर पेज आहेत, यूट्यूबला चॅनल्स आहेत. त्याच्यानंतर आहे डिसॲडव्हान्टेजेस आहेत. सर्वात मेन कॉजेस डिस्ट्रॅक्शन्स, हेल्थ इश्यूज, लेस सोशल इंटरॅक्शन असे काही देण्यात आलेले आहेत. हे थोडंसं कुठं ना कुठं महत्त्वाचं वाटते. व्यवस्थित अभ्यास करून जा. त्याच्यानंतर नेक्स्ट होता सेव्ह इन्व्हायरमेंटचं, पर्यावरण वाचायची संबंधित. बघा, पर्यावरण वाचायचं असेल तर काय काय करावं लागेल. सर्वात पहिला पोल्युशनवर फोकस करावं लागेल. 3 प्रकारचे पोल्युशन्स आहेत ते कमी करावं लागेल. वृक्ष लागवड करावं लागेल, ज्याच्यामध्ये झाडाचं प्लांट ट्रीज, प्रोटेक्ट फॉरेस्ट आणि ग्रीन एरियाज तुम्हाला बिल्ड करावं लागतील. त्याच्यानंतर आहे लोकांमध्ये जनजागृती होण्यासाठी कॅम्पेन्स करावं लागतील. एज्युकेशन, लोकांना शिक्षण द्यावं लागेल. सोशल मीडियाचा वापर करून लोकांमध्ये जनजागृती आणावं लागेल. नेक्स्ट आहे रिड्यूस अँड रिसायकल, ज्याच्यामध्ये कमीत कमी प्लास्टिकचा वापर करावा लागेल. रियूज, जे वापरलेले मटेरियल आहेत ते पुन्हा वापरावं लागेल आणि त्याला रिसायकल करावं लागेल. हे असं प्रकारे तुम्हाला ड्रॉ करायचं आहे. शक्यतो याच्या अगोदर जशा पद्धतीनं असं ड्रॉ केलेलं आहे जेणेकरून ते पान भरेल असं ड्रॉ करा. हे थोडं काइंड ऑफ टी डायग्रामसारखं वाटते, फक्त पॉईंट्स लक्षात ठेवायचे. ओके, लास्ट त्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं होतं व्हॅल्यू ऑफ टाईम, टाईमचं नियोजन किंवा वेळेचे महत्त्व. टाईम इज म्हणजे असं हेडलाईन दिलेलं आहे तिथं. प्लॅनिंग, डिसिप्लिन, सक्सेस, दॅट्स इट. असेच बेसिक व्यवस्थित करून जा. टोटल आपण आत्तापर्यंत जे फॉर्म नंबर 17चे स्टुडंट आहेत ज्यांना नापास व्हायची भीती आहे अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी जवळपास 8 व्हिडिओज आपल्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत. ते सर्व व्हिडिओज व्यवस्थित पहा, हे सर्व डायग्राम्स करून घ्या. दॅट्स इट. फुल कॉन्फिडन्स के साथ जा, काहीच प्रॉब्लेम होणार नाही. अनेक मुलांचा प्रश्न आहे की सर प्रश्नपत्रिकेवर असं लिहिलेलं आहे की सर्वात पहिला प्रश्न लिहायचा, मग दुसरा प्रश्न लिहायचं. जर तुम्हाला सुरुवात नॉवेलपासून करायची असेल तर डायरेक्ट नॉवेलचा क्वेश्चन नंबर टाका. सेक्शन सी, सेक्शन 3, सेक्शन 4 वॉट एव्हर जे तुम्हाला सुरुवात करायचं आहे ते नंबर टाकून लिहायचं. मागे पुढे झालं तरी चालेल. ऑल राईट. फक्त असं काम करू नका की सुरुवातीचे पेज रिकामे सोडले आणि त्याच्यानंतर जाऊन समोर जाऊन लिहिलं आणि शेवटी वेळच आला नाही सुरुवातीला लिहायला. मग टीचर काय करेल, सुरुवातीचे 1-2 पेज चेक करेल, अरे हे पोरगं काही लिहिलंच नाही म्हणेल आणि मग तुमचा कार्यक्रम होऊ शकतो. त्यामुळे डायरेक्ट जे येते ते सुरुवातीला लिहा, नंबर टाकून लिहायचं आहे. काहीही डाऊट असेल कमेंट सेक्शनमध्ये विचारा, मी आज तुमच्या प्रत्येक कमेंटची रिप्लाय करतो. हा PDF टेलिग्राम ग्रुपमध्ये आहे. टेलिग्राम ॲप डाउनलोड करा. ऑलरेडी डाउनलोडेड असेल डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, त्याच्यावर क्लिक करून टेलिग्राम ग्रुप जॉईन करू शकता. बेस्ट ऑफ लक. आपण भेटूयात इंग्लिशचा पेपर झाल्यानंतर. चेक करूयात की कशा पद्धतीने मुलांना पेपर गेला. आणि सौ बात की एक बात, सगळं झालं, सगळ्या गोष्टी क्लिअर झाले. बघा, इकॉनॉमिक्स, OCM, अकाउंट्स तुम्ही वर्षभर अभ्यास केलात, ते पेपर सोपे जाणार आहेत. ते पेपरला जाऊन आल्यानंतर तुम्हाला समाधानाची भावना मनामध्ये येणार आहे. बट तुम्ही कितीही अभ्यास करा, तुम्ही इंग्लिशचं पेपर देऊन याच्यापर्यंत समाधान होणारच नाही. कारण ते एकमात्र विषय आहे की पहिलाच पेपर येते आणि पेपर देऊन आल्यानंतर असं कॉन्फिडन्सच येणार की यार आपला एक पेपर झालेला आहे आणि आपल्याला चांगले मार्क पडतात. बट सगळ्यांसोबतच होते, तुमच्या एकट्यांसोबत होत नाही. आणि प्रत्येक स्टुडंट जेव्हा उद्या जाऊन इंग्लिशचा पेपर देऊन येईल, पेपर देऊन आल्यानंतर जेव्हा तुम्ही रूमवर येता, घरी येता, तेव्हा असं वाटेल की यार आपल्या डोक्यावरून कितीतरी एक मोठं ओझं गेलेलं आहे. कारण असं वाटत होतं की आपल्या डोक्यावर कोणतरी एक दगड ठेवलेला आहे, ते दगड आता बाजूला गेलेलं आहे. हे सगळ्यांसोबतच होतं. चिल करा, एन्जॉय करा. नापास कोणीच होणार नाही. त्यातल्या त्यात हे 8 व्हिडिओज ज्यांनी बघितलेत, ईच अँड एव्हरी स्टुडंट पास होईल. बेस्ट ऑफ लक. भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओजमध्ये. काहीही डाऊट असेल तर कमेंटमध्ये प्रश्न विचारायचे.